नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज तिळगुळ लाडू बनवणार आहे. तर 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटीच्या वर थोडासा गूळ घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची कढई घ्यायची आहे खोलगट तीळ भाजण्यासाठी आणि मध्यम गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आणि चमच्यानं सारखं हलवत राहायचे, कारण तीळ करपण्याची शक्यता असते बुडामध्ये. त्यामुळे मी अशा पद्धतीने चमच्यानं भाजत आहे. तर आता तीळ भाजत आलेले आहेत. कढई बाजूला ठेवायची आणि दुसरी कढई घेतलेली आहे मी. तर नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचं आहे. दोन चमचे पाणी टाकायचे. तर थोडंसं तूप टाकायचं विसरलं होतं सुरुवातीला, तर मी 1 चमचा तूप टाकलेला आहे. तर तुपामुळे लाडू एकदम चमकदार होतात आणि चवदार लागतात आणि मऊ पण होतात. तर यासाठी तूप टाकायचं 1 चमचा. तर गूळ वितळत आहे तोपर्यंत मी प्लेटला तूप लावून घेत आहे. तर सर्व गूळ वितळलेला आहे. तर बघू शकता एकदम छान असा वितळलेला आहे. थोडा थोडा फेस येत आहे हलकासा. तर आता चाचणी चेक करून बघायची. वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचे. गॅस बारीक ठेवायचा चाचणी चेक करत असताना. तर थंड पाणी घेतलेलं आहे मी वाटीमध्ये आणि अशा पद्धतीने चेक करून बघायचे. तर थोडीशी चाचणी आणखीन मऊच आहे, त्यामुळे आणखीन थोड्या वेळ 1 मिनिट ठेवायचे आणि चाचणी आणखीन एकदा बघायची. तर आता चाचणी एकदम कडक झालेली आहे. तर आता गॅस बंद करायचे आणि छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे किंवा 2 चिमूट टाकला तरी चालते. तर खाण्याच्या सोड्यामुळे एकदम छान असे लाडू मऊसूद होतात. गॅस बंदच आहे आणि सर्व एकजीव करून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान असा गूळ फेसाळलेला आहे. त्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. तर लगेचच आपल्याला ताटामध्ये 1 चमचा ओतायचे. जास्त वेळ न घालवता ह्याच्यामध्ये टाकायचे. थोडासा हाताला पाणी लावून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी चमच्यानं सर्व ताटामध्ये टाकणार आहे आणि नंतर लाडू वळून घ्यायचे. जर थोडंसं मिश्रण थंड होत असेल तर थोड्या वेळ आणखीन गॅसवर ठेवायचे. तर आता शेवटचा लाडू राहिलेला आहे. अशा पद्धतीनं लाडू वळून झालेले आहेत. तर मी तुम्हाला 1 लाडू असं फोडून दाखवत आहे. बघू शकता एकदम छान असे मऊसूद लाडू झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.